आपण पाहत आहात VIP महाराष्ट्र न्यूज। देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। सोलापुरातील रेनगर येथे 365 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आलाय। यावेळी पंतप्रधान मोदी हे सुमारे 30,000 पैकी 15,000 तयार घरांचे वाटप करणार आहेत। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून उभारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे सांगितले। पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत ही घरे बांधण्यात आली आहेत। असंघटित श्रमिक कामगारांना 5 लाखात त्यांच्या हक्काचे घर या योजनेअंतर्गत मिळणार आहे। मोदींच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घराचे वितरण करत चावी वाटपाचे नियोजन करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या रेनगरचे उद्घाटन अवघ्या काही दिवसावर आल्याने सर्वच लोकार्पण सोहळ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत। येत्या काही दिवसात आपल्या घराच्या चाव्या मिळणार असल्याने कामगारांना देखील मोठा आनंद झाला आहे। आम्हीच खरी शिवसेना आहोत, त्यामुळे आमचा व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटाच्या त्या 14 आमदारांचं निलंबन का करण्यात आलं नाही, असा सवाल विचारत शिवसेना शिंदे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्याआधी ठाकरे गटानेही या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आलं आहे। आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला गोगावलेंच्या याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे। शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होतंय, तर त्यांचा व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही, असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आला आहे। आम्हीच खरी शिवसेना असल्याने ठाकरे गटाच्या त्या 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे। शिंदे गटाच्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे। दुष्काळग्रस्त तालुके घोषित करून दुष्काळग्रस्तांना सवलतीच्या घोषणा केल्या। या घोषणा फक्त कागदावर असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। दुष्काळग्रस्त तालुके घोषित करून दुष्काळग्रस्तांना सवलतीच्या घोषणा सरकारने केल्या। या घोषणा संपूर्ण कागदावरच आहेत, प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। हे आता नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बळजबरीने अधिकाऱ्यांनी वसुलीची मोहीम सुरू केल्यानंतर लक्षात आलेला आहे। मग तो रोहे असो, शिक्षण उपकर असो, महसूल कर असो, जमिनीचा कर असो, वीज बिल, ही सर्व वसुली आता जोरात या सर्व अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे। सरकार जर निर्णय घेत असेल तर तो निर्णय खालच्या स्तरापर्यंत जात नाही का, हा खरा प्रश्न आहे। एक तर सरकारने, शासनाने, शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने अधिवेशनामध्ये फार मोठा गाजावाजा करून काही शेतकऱ्यांना फार काही दिल्याचा आव आणला आणि प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप या सरकारने सुरू केलेलं आहे। कुठल्याही दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये दिलासा तर नाहीच, कुठली मदत तर नाहीच, परंतु बळजबरीने मात्र टॅक्स वसुली, वीज बिल वसुली जोमात आणि जोरात सुरू केली आहे। या संदर्भात सरकारची भूमिका ही निश्चितच शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारी आहे आणि शेतकऱ्यांना मदत नाही तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारी यांची भूमिका आहे। याकडे शेतकरी बांधवांनी अशा नालायक सरकारला अजिबात सोडू नका आणि याचा बदला घेण्याची वेळ आली नक्कीच त्या लोकसभेमध्ये। यासाठी आपण सिद्ध राहा। जो जो शेतकऱ्याच्या मुळावर उठेल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम शेतकऱ्यांनी करावं, असं आव्हानही मी या निमित्तानं करतोय।